सायमाई सकाळ भावांनो, दिवस 8वा. आम्ही आता निघालो पालखी घेऊन. आम्हाला काळी चाय, बटर आहे, गोरी चाय, सगळ्यात चाय. पोट भरून नाश्ता करा रे. हा, पोट भरून. साईराम बोलून आम्ही आता निघालो. सकाळी साई सावलीचं आम्हाला दर्शन झालं. सूर्याला साईराम बोलून आम्ही निघालो पुढे. म्हणजे पालखी थोडी पुढे गेली आहे, ते काय नाही, पण आम्ही जवळच आहे पालखीच्या. मस्त लुंगी घातली. तर आम्ही 2 किलोमीटर चाललोय. आमचा हॉल्ट आज जवळ आहे, एवढा पण लांब नाही. नाश्त्याचा पण हॉल्ट जवळ आहे आणि दुपारचा पण हॉल्ट, विश्रांतीचा पण जवळ आहे. आम्हाला काय एवढं वाटत नाही. आणि आम्ही आज लेट निघालो, 6 का 7:30 वाजता आम्ही निघालो. तर आम्ही फायनली नाश्त्याचा हॉल्टला पोहोचलो. परवाचं वातावरण जरा गार होतं. आमच्या तिथं समोर आहे. या मिसळपाव खायला आम्हाला नाश्त्याला आज मिसळ आहे. साईराम बोलून घरी पालखी निघाली. बोल ना. आज तुम्ही बघू शकता आमच्या पालखीतला हिरो अजय. काय करा, साईराम बोला. साई बाबा की, साई बाबा की. साईडला गाईज साईडला. आमच्या पालखीतला हिरो हे बंदुकी उभे. हा साईराम आमदार. त्यांच्याकडे काय आयफोन घेऊन फिरतात तुम्ही? 80 लाखाचा आहे ना बाबा. साई बाबा की. आणि तुमचा कलर किती लाखाचा आहे? अरे कलर नाही, अपमान झाला. एअरफोन किती आहे? 50,000 दे. चला चला, आमचे ओले फार जायचे. हॅलो, तुम्ही येताना माझ्या तर गाईज आम्ही आता हॉल्टला पोचलोय. ऊन खूप आहे. आईच्या गावात एवढी गरमी, एसी सारखी हवा येते आम्हाला. कुठं झोप नाही लागत. सगळे असेच मेलेत आपापलं राशन घेऊन. साईराम जेवायला या. आज झुणका भाकर, डाळ भात, नळ्या, काय गुलाबजामुन आणि हे काय छास आहे आणि मिक्स भाजी पण आहे ना, पण मी घेतली नाही. तर आम्ही इथे पेट्रोल पंपला आलो होतो आणि एवढं कडाक्याचं ऊन आहे. त्या कडाक्याच्या उन्हामध्ये आम्हाला एक बुवा भेटले ट्रॅक्टरवाले आणि आम्ही या ट्रॅक्टरमधून चाललोय. कस्टम ट्रॅक्टर. पाय पूर्ण भाजून गेलेत आणि आम्ही चाललोय. सगळे पब्लिक बसले. साईराम चला, चला साईराम चला. साईराम बोलून आम्ही आता निघालो. चला रे.
अरे रे रे फाटल काय फाटला वर खाली कर ना. अच्छा तुझं कसं आहे काय फायनली आम्ही खंडोबा मंदिरला पोचलो. आता मस्त गोंधळ आहे. तुम्ही बघा काय मजा येईल त्या गोंधळाला. साईनामाचे फुले साईराम बोलून पालखी आता खंडोबाच्या मंदिरातून निघाली. भंडारा लावून मित्रांनो आम्ही आता खंडोबाला नमस्कार केला. हळदी विळदी गोंधळ केला आणि आता आम्ही निघालो. आमचा हॉल खूप लांब आहे आणि 5 किलोमीटर चाललो. अजून 4 किलोमीटर चालायचं आहे. आम्ही खूप पाठीमागे आमची पालखी खूप पुढे गेली. आम्ही मागे राहिलो यावर्षी कारण की त्या हळदीने आम्हाला खूप जरा सण नाही झाली हळदी. पण ठीक आहे चांगलं वाटतंय. आणि गेल्या वर्षीचा हॉल खूप जवळ होता पण आता लांब घेतलाय. फायनली आम्ही 9-10 किलोमीटर चालून आमच्या हॉलला पोचलो. तर एका हॉलवरती काहीतरी त्यांचा कार्यक्रम चालू आहे हळदीचा. आमचा हॉल त्यांच्या पाठीमागे. जी पालखी समोर ठेवली नावासोबत. आमची जागा आता इथं आहे. आता आम्ही हातपाय धुवून झालोय, फ्रेश झालोय मस्त. आता फक्त मस्त झोपायचं, जेवायचं आणि फक्त झोपायचं.